मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडतोय आणि हा पाऊस पडत असतानाच महाराष्ट्रासह देशातील काही भागांना आता धोक्याची घंटा जी आहे ती या भागांसाठी निर्माण झालेली आहे। त्याचं कारण असं आहे की एक चक्रीवादळ जे आहे ते महाराष्ट्रासह भारतातल्या काही भागांमध्ये येऊन धडकणार आहे आणि या चक्रीवादळाचं जे नाव आहे ते आहे शक्ती। आणि हे शक्ती चक्रीवादळ जे आहे ते बंगालच्या उपसागरामध्ये तयार होतंय। हे चक्रीवादळ महाराष्ट्रावरती नेमकं काय परिणाम करणार आहे, महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या भागांवरती परिणाम करणार आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ही माहिती मी तुम्हाला देणार आहे। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। तर मान्सून जो आहे तो आता दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागांमध्ये पोहोचलाय। अशातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 ते 28 मेच्या दरम्यान हे जे चक्रीवादळ आहे या चक्रीवादळामध्ये रूपांतर होणार आहे आणि त्याचा परिणाम अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांसह भारतातल्या विविध राज्यांमध्ये होणार आहे। बंगालच्या उपसागरामध्ये 23 मे ते 28 मेच्या दरम्यान प्रचंड वेगानं हे शक्ती चक्रीवादळ जे आहे ते तयार होणार आहे आणि या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती 16 मे ते 18 मे दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे। आणि हे कमी दाबाचं जे क्षेत्र आहे हे याचंच रूपांतर पुढे जाऊन या चक्रीवादळामध्ये होणार असल्याची माहिती आता तज्ज्ञ सांगत आहेत। तर या पार्श्वभूमीवरती कर्नाटकच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आतापासूनच 16 मे पर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्या राज्यातल्या म्हणजे कर्नाटकातल्या अनेक भागांमध्ये मान्सून पूर्व सरी ज्या आहेत त्या कोसळत आहेत आणि आपण बघतोय की कर्नाटक आपल्याला लागूनच आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचा परिणाम दिसून येतोय। मराठवाड्यातल्या बीडसह काही जिल्ह्यांमध्ये काल पाऊस झाला, मुंबईमध्ये सुद्धा काही हलक्याशा सरी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि हे जे चक्रीवादळ आहे हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचे परिणाम जे आहेत ते जाणवण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। आणि 13 व 14 मेच्या दरम्यान गोवा, गुजरातसह महाराष्ट्रातल्या कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस यामुळे पडणार असल्याचं बोललं जात आहे। शक्ती असं या चक्रीवादळाचं नाव आहे। आपण बघितलं की यापूर्वी सुद्धा अनेक चक्रीवादळांना महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं होतं, त्याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागले होते आणि आता पुन्हा हे शक्ती चक्रीवादळ सुद्धा आता नव्यानं येऊ घातलेत। त्यामुळे आता या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन नेमकं काय तयारी करते हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे। तुर्तास आपण ही या पार्श्वभूमीवरती काळजी घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला मान्सून अपडेट्स असतील किंवा वेदर रिपोर्ट्स असतील, याचे व्हिडिओज असतील किंवा या संदर्भातले वेगवेगळे अपडेट्स असतील हे पाहण्यासाठी मुंबई तकचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।